आज मुंबईमध्ये दोन महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत। निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये दंड थोपटणाऱ्या विरोधकांनी आज आपली मोर्चे बांधणी अधिक तीव्र केली आहे। सकाळी ज्येष्ठ नेत्यांनी मोर्चाची रणनीती आखली आणि नंतर राज ठाकरेंनी मतचोरीचा आरोप करत प्रेझेंटेशन केलं। तर दुसरीकडे शेतकरी कर्जमाफीवरती या क्षणी मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहामध्ये बैठक सुरू आहे। बच्चू कडू आणि सरकार यांच्यातील कोंडी फुटते का याची उत्सुकता आहेच। यावर आपण चर्चा करणार आहोत, पण त्याआधी एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष दिलंच पाहिजे, कारण हा विषय आहे तुमच्या मुलांच्या सुरक्षेशी संबंधित। मुंबईत आज घडलेल्या ओलीस नाट्यामुळे सगळेच हादरलेत। आज 0 आवरमध्ये सगळ्यात आधी यावरच चर्चा करायची आहे। त्यासाठी मी पूर्वी भावे तुमचं स्वागत करते। मुंबईच्या पवईमध्ये एका बिल्डिंगमध्ये आज दुपारी थरकाप उडवणारं ओलीस नाट्य घडलं। रोहित आर्य नावाच्या एका व्यक्तीने ऑडिशनच्या बहाण्याने 17 लहान मुलांना आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलं होतं। 4-5 तास झाल्यानंतरही मुलं हॉलच्या बाहेर आली नाहीत, त्यामुळे पालकांनी चौकशी सुरू केली। त्यावेळी रोहितनं पालकांच्या मोबाईलवरती एक व्हिडिओ पाठवला आणि आपण मुलांना डांबून ठेवले असं सांगितलं। त्यामुळे अर्थातच एकच खळबळ उडाली। पोलिसांचा मोठा फौजफाटा बिल्डिंग बाहेर जमला। आपल्या काही मागण्या असून त्या मान्य झाल्या नाहीत तर स्टुडिओ पेटवून देऊ अशी धमकी सुद्धा रोहितनं दिली होती। त्यामुळे सगळे आणखीनच हादरले। रोहितने पूर्णपणे सुनियोजित तयारी केली होती। खिडक्यांमधून पोलिसांनी प्रवेश करू नये यासाठी त्याने सेन्सर्सही लावले होते। अखेर पोलिसांनी बाथरूमच्या खिडकीतनं हॉलमध्ये प्रवेश केला। रोहितनं आपल्याकडच्या छर्र्याच्या बंदुकीतनं पोलिसांवरती गोळीबार केला। पोलिसांच्या क्रॉस फायरिंगमध्ये रोहित छातीला गोळी लागून जखमी झाला। पोलिसांनी मग सर्व 17 मुलं आणि 2 नागरिकांची सुटका केली। यामध्ये एक ज्येष्ठ महिला आणि एक मुलगी जखमी झाली आहे। रोहितला जखमी अवस्थेमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तिथे त्याचा मृत्यू झाला। 4-5 तास पवईमध्ये हे ओलीस नाट्य सुरू होतं आणि अर्थातच यामुळे सर्वसामान्य पालक, सर्वसामान्य मुलं हादरलेली आहेत हे निश्चित। अत्यंत थरकाप उडवणारी अशी घटना घडली। अशा पद्धतीने खरं तर सर्वसामान्य लोकांमध्ये हॉस्टेज करणं किंवा ओलीस ठेवणं असा प्रकार भारतामध्ये अतिशय अभावाने घडलेला आहे। आणि तेही आपण अशा पद्धतीचं ओलीस नाट्य हे दहशतवादी किंवा गुंडांच्या माध्यमातून नेहमी पाहिलेलं आहे, परंतु आज एका सिव्हिलियननेच आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मुलांना ओलीस ठेवलेलं होतं। ते देखील ऑडिशनच्या बहाण्याने मुलं बोलवलेली होती। 17 मुलं होती, 16 वर्षाच्या खालची होती आणि एका विशिष्ट वेळेनंतर ती बाहेरच येईनात। त्यामुळे पुढे जो व्हिडिओ आला त्यातून सगळ्या पालकांना नक्की काय घडतंय ते कळलं। रोहित आर्याच्या काही मागण्या होत्या। शिक्षण खात्याबरोबर त्याने एक प्रोजेक्ट केलेला होता, त्याचे पैसे आपल्याला मिळाले नाही आहेत आणि म्हणून आपण हे सगळं करतोय असं त्याचं व्हिडिओमध्ये म्हणणं होतं। पण अर्थातच अशा पद्धतीने लहान मुलांना ओलीस ठेवणं हे कुठल्याही पद्धतीने योग्य नाही। त्याचा कुठल्याही पद्धतीने त्याला पाठपुरावा करणं हे महत्त्वाचं आहे। आणि या अनुषंगाने पोलिसांची प्रतिक्रिया काय आपण पाहूया। सर्व मुलांना सुखरूपपणे त्यांची सुटका केलेली आहे। याच्यामध्ये एकूण 17 मुलं, एक सिनियर सिटीजन आणि एक सिव्हिलियन असे 19 लोक आतमध्ये होते। सर, आरोपी कोण आहे? आरोपी कोण आहे? ज्यांनी बंधक बनवलेलं होतं त्याच्याकडे प्राइमा फेसी एक एअर गन दिसते, परंतु अजूनही क्राईम सीनचा सर्च वगैरे चालू आहे। यानंतरच सांगणं योग्य होईल की नक्की त्याच्याकडे आणखी काय। याचं नाव रोहित आर्या म्हणून आहे आणि याच्या नक्की मागण्या काय होत्या किंवा त्यांचं वेअरअबाउट कुठलं आहे याबाबत आता आम्ही तपास करतो। तर पवईमध्ये RA स्टुडिओ अशा नावाने हा स्टुडिओ होता आणि याच्यामध्ये रोहित आर्य मुलांना ट्रेनही करायचा असंही म्हटलं जात आहे। तो एक मोटिवेशनल स्पीकर होता असंही म्हटलं जात आहे। तर अशा पद्धतीच्या घटना भारतामध्ये अभावाने घडलेल्या आहेत। सिव्हिल हॉस्टेजची प्रकरणं फार कमी वेळा घडली आहेत, म्हणून या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत। रोहित आर्याची मानसिकता इतक्या घातक वळणावरती कशी गेली होती? पोलीस वेळेवरती पोहोचले नसते तर काय झालं असतं? रोहितने एखाद्या मुलावरती हल्ला केला असता तर, किंवा हॉलला आग लावली असती तर? या सगळ्या प्रश्नांची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही आणि म्हणूनच या विषयावरती चर्चा होणं फार गरजेचं आहे। आणि त्यासाठी आज आपल्या सोबत आहेत मानसोपचार तज्ञ डॉक्टर हरीश शेट्टी,
हरीशजी, आपण स्वागत करते मी गेस्ट सेंटरमध्ये. आपण त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी जाऊया. हरीशजी, आपलं स्वागत आहे आणि आपल्याला संपूर्ण प्रकार माहिती आहेच. तर सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की नक्की हा जो ह्याच्यातला एन्काउंटर झालेला रोहित आर्य आहे त्याची मानसिकता काय आहे, ज्याच्यामुळे अशा पद्धतीने लहान मुलांना ओलीस ठेवण्यापर्यंत त्याची मजल गेली होती आणि सगळं सुनियोजित पद्धतीने तो करू शकला. अशक्य आहे, परंतु तो कपटी, आक्रमक आणि अस्पष्ट होता. कपटी म्हणजे प्लॅन करून, ऍडव्हर्टिजमेंट देऊन त्या मुलांना त्यांनी एकत्र केलं. अस्पष्ट म्हणजे त्याची जे काय डिमांड्स होती ती एकदम वेग होता, काही क्लिअर काही अजिबात नव्हता. आक्रमक म्हणजे तो असं सांगत होता की मी काहीतरी भयानक करणार. असं करत असताना आपल्याला एकच विषय समजायला पाहिजे, हा क्राईम आहे अनलेस प्रूव्ड अदरवाईज. आता त्याचं एन्काउंटर झालं, तो मेला, त्याचं सगळं सीसीटीव्ही फुटेज मध्ये आपल्याला पुढे कळेल. पण सगळ्यात मोठं म्हणजे ही मुलांची अवस्था आता कसं आहे. मुलं स्कूलला गेलं पाहिजे की नाही, 5-6 गोष्टी इम्पॉर्टंट आहे. नंबर 1, सगळे बिल्डिंगचे लोक या मुलांना येऊन वारंवार विचारायचं नाही की काय झालं. पोलीस त्यांना वारंवार पोलीस स्टेशन मध्ये आणायचं नाही, एकदाच फक्त त्यांचं घ्या स्टेटमेंट आणि विदाउट युनिफॉर्म मुफ्तीमध्ये, आणि असं वातावरण जिथे त्यांना भीती वगैरे काही नसेल, आणि आरामात घ्या. नंबर 3 विच इज व्हेरी इम्पॉर्टंट इज, मुलं बहुतेक झोपणार नाही, किंचळणार, भीती वाटणार, छाती धगधग होणार, आणि ते असे म्हणणार की आई बाबा तुम्ही तुमच्याच रूम मध्ये झोपू द्या. हे सगळं सिम्पटम्सला आपण आता हाताळलं नाही तर त्रास होणार. सरकारचा ड्युटी आहे की प्रत्येक मुलांना सायकोलॉजिस्ट देणं. मेंटल हेल्थ इज अ ह्युमन राईट. आता काही मुलं तुमच्या समोर हसणार, त्याचा अर्थ असा नाही की त्याच्यावर काही असर नाही झाला. बरोबर आहे. लातूरमध्ये पण असंच होतं, मुलं हसत होते, खेळत होते, पण त्यानंतर झालं PTSD. त्याशिवाय स्कूलमध्ये पण प्रिन्सिपल पुष्कळ उत्सुकता न दाखवता त्यांना नॉर्मल रुटीन मध्ये जेव्हा ते फिट होणार तेव्हा त्यांना आणायचं, आणि त्या बरोबर हा माणसाचा सायकोलॉजिकल ऑटॉप्सी करणं आवश्यक आहे. म्हणजे तो अस्पष्ट होता, त्याचं काय डिमांड्स आहे काय काही कोणालाही माहित नव्हतं. सायकोलॉजिकल ऑटॉप्सी म्हणजे 6 महिने 1 वर्ष त्याचं सोशल मीडिया प्रोफाईल बघायचं, त्याचे मित्र, फॅमिली, फ्रेंड्स अँड पियर्स त्याच्याबरोबर काय रिॲक्शन होतं, काय. बरोबर आहे. डॉक्टर, मी तुम्हाला थोडंसं थांबवते. एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा जी आपण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा या अनुषंगाने संवाद साधणार आहोत. शर्माजी, आपलं स्वागत आहे ABP माझामध्ये. खरं तर आज जी घटना घडलेली आहे ती बघता सर्वसामान्य नागरिक म्हणून अनेक प्रश्न मनामध्ये उमटतात. मुळात एन्काउंटर करण्याची आज परिस्थिती पोलिसांनी कशी हाताळली असेल आणि त्या क्षणी निर्णय घेऊन कारवाई करण्याचा तो क्षण कसा असतो, नक्की काय घडलं असेल, तुम्ही काय सांगू शकाल, कशा पद्धतीने आम्हाला याबद्दल माहिती देऊ शकाल? सेक्शन 100 IPC मध्ये म्हटलेलं आहे की म्हणजे स्वतःच्या रक्षणासाठी, स्वतःच्या बॉडीच्या रक्षणासाठी, प्रॉपर्टीच्या रक्षणासाठी, किंवा कोणी अब्डक्ट झालं असेल, किडनॅप झालं असेल, त्यांना रेस्क्यू करण्यासाठी, कोणावर रेप होत असेल तो वाचवण्यासाठी, जर असेलंटचा डेथ झाला तर तो याच्यात जस्टिफाय म्हटलेला आहे या सेक्शन मध्ये. याच्या म्हणजे अंडर सेक्शन 100 फुल्ली जस्टिफाईड आहे, कारण 17 मुलं जो आहे तो रोहित आर्य यांनी किडनॅप करून ठेवली होती, त्यांना कन्फाईन करून ठेवलं होतं. त्यांना सोडवण्यासाठी जो काय बळाचा प्रयोग झालाय, जे काय फायरिंग झाले, ते मला वाटतं जस्टिफाईड येते कायद्यानुसार. आणि त्यांनी ते पोलीस, जे लोकल पोलीस गेले तिकडे, मी आता टीव्हीवरच बघत होतो की कोण वाघमारे म्हणून ऑफिसर गेले, त्यांनी त्या मुलांना वाचवण्यासाठी फायरिंग केलेलं आहे. शर्माजी, पुन्हा एकदा मी आता डॉक्टर शेट्टींकडे जाते, तुमच्याकडे पुन्हा लगेचच येते मी. डॉक्टर शेट्टी, आणखीन एक प्रश्न असा आहे की अशा पद्धतीच्या घटना भारतात
घडलेल्या आपण फारशा ऐकलेल्या नाही आहेत. त्यामुळे आपण जसं म्हणालात त्याप्रमाणे मुलांच्या मानसिकतेबरोबरच पुन्हा एकदा पालकांची मानसिकता सुद्धा चांगल्या पद्धतीने आता घडवणं गरजेचं आहे, कारण असा प्रसंग कधीतरीच घडतो याची आश्वस्तता कुठेतरी देणं त्यांना गरजेचं आहे असं वाटतं का? बिलकुल. म्हणजे स्कूलमध्ये मेंटल हेल्थ स्क्रीनिंग कंटिन्युअसली व्हायला पाहिजे एव्हरी 3 months. नंबर 2, हा एज्युकेशन व्हायला पाहिजे. तुम्ही कुठल्या क्लासमध्ये पाठवतात, त्यांचं इंटेग्रिटी काय आहे, त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे पण चेक करायचं. आणि थर्ड म्हणजे या मुलांना कुठल्याही पद्धतीचा डिफरन्स बिहेवियर वाटलं बाहेर, डान्स टीचर असो की कराटे टीचर असो की स्पोर्ट्स टीचर असो की जिओग्राफी टीचर असो, येऊन पटकन आम्हाला सांगणं हे इम्पॉर्टंट आहे. आणि त्याशिवाय आता त्यांना रात्री मिठी मारून तुम्ही झोपा, जेव्हा त्यांना स्कूलमध्ये जायची इच्छा असेल तेव्हा पाठवा. पण स्कूल शिक्षकांना सांगायचं सगळे त्यांना दे शुड नॉट बी ट्रीटेड लाईक अ हिरो ऑर अ विक्टिम. त्यांना रुटीन मध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा. पण जेव्हा जेव्हा त्यांना इच्छा वाटते की मला माझी भावना व्यक्त करायचं असेल तर त्यासाठी स्कूलचा काउन्सिलर विशेष करणं आवश्यक आहे. नक्कीच मुलांना आश्वस्त करणं गरजेचं आहे, त्यांचं काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर या संपूर्ण घटनेकडे अत्यंत संवेदनशीलतेने पाहणं अतिशय गरजेचं आहे. प्रदीप शर्माजी, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. आज जी घटना झाली ती इतर एन्काउंटर्सपेक्षा वेगळी आहे, कारण इतर एन्काउंटर्स हे क्रिमिनल्सचे म्हणजे माहिती असलेल्या गुंडांचे होतात किंवा दहशतवाद्यांचे होतात असं आपण सहसा पाहिलेलं आहे. पण आज तिथे 16-17 मुलं सुद्धा होती. तेव्हा अशा पद्धतीचे प्रसंग जेव्हा येतात तेव्हा ते कसे हाताळले जातात? तुम्ही कधी असे काही प्रसंग हाताळलेत का? आजचा जो प्रसंग आहे तो कन्सर्न जे ऑफिसर आहे त्यांनी एकदम चांगल्या पद्धतीने हाताळला. कारण 15, 16, 17 जी मुलं होती त्यांचा जीवाचा प्रश्न होता, जीविताचा प्रश्न होता. ते त्यांना रेस्क्यू केलेलं आहे. आणि त्या दरम्यान हा जो कोण आहे आर्य, त्याला गोळी लागली आणि तो म्हणजे जास्त मला काही डिटेल्स माहित नाही, पण जे काय झालं ते प्रॉपर जस्टिफाईड असं माझं म्हणणं आहे. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही म्हणला की कोण गुन्हेगार माहिती असतं हे, पण समजा पोलिसांवर कोण हल्ला करत असेल आणि पोलिसांना तो माहित नसेल, पण तरी पोलिसांना अधिकार आहे स्वतःचं रक्षण करायचं, आपलं सहकार्यांचं रक्षण करायचं आणि सेल्फ डिफेन्स मध्ये योग्य तो बळ म्हणजे मिनिमम फोर्स वापरायचा पोलिसांना अधिकार दिलेला आहे. नक्कीच. डॉक्टरांकडे पुन्हा एकदा येते. डॉक्टर, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आज या मुलांच्या पालकांना तुम्ही काय सल्ला द्याल? आजूबाजूला जे लोक आहेत त्यांना काय सल्ला द्याल? पालकांना मी सांगणार, 100 प्रश्न विचारायचा नाही, मिठी मारून झोपा. त्यांना जेव्हा जेव्हा बोलायचं इच्छा असेल तेव्हा त्यांना आपल्या मनातली विचार आणि भावना व्यक्त करू द्या. जर तुमची मुलं गप्प झाले आणि अजिबात बोलत नसेल तर काउन्सिलर साठी शोधणं आणि जवळच्या काउन्सिलरकडे जाणं अगदी गरजेचं आहे. तुम्ही पालक आहात आणि काउन्सिलर नाही. आजूबाजूचे जे आहेत लोक, नेबर्स, ते पण असिस्टंट पोलीस ऑफिसर्स होतात. त्यांना सांगायचं नॉर्मल बिहेवियर करा आणि त्यांना जाऊन 100 लोक जाऊन भेटणं, काय झालं हे सगळं करायचं अजिबात नाही. त्यांना सोडा. काउन्सिलर, स्कूल टीचर, आई बाबा आणि स्कूल प्रिन्सिपल त्यांना हँडल करणार. नक्कीच. आणि नाही, एक मिनिट, हँडल जर नाही केलं तर त्याने अक्यूट स्ट्रेस रिॲक्शन होऊ शकतो आणि आपल्याला पटकन समजत नाही आणि ते आपल्याला आता समजणार नाही, पण मोठं व्हायचं नंतर पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर होऊ शकतो. म्हणून आता इंटरव्हेन्शन करणं आवश्यक आहे आणि सगळ्यांना इंटरव्हेन्शनची आवश्यकता आहे. की गृहीत धरून आपल्याला इंटरव्हेन्शन केलं पाहिजे. नक्कीच. त्यामुळे आता कुठेतरी बाजूला न टाकता हा विषय त्याच्यावरती नीट लक्ष केंद्रित करून त्यांचं काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे. धन्यवाद डॉक्टर, आणि त्याचबरोबर धन्यवाद प्रदीपजी, तुम्ही आज इथे आलात आणि आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. थँक्यू. आजचा हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि यावर एबीपी माझाची संपादकीय भूमिका आपण जाणून घेऊयात. त्यासाठी जाऊयात आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्याकडे. धन्यवाद पूर्वी.
प्रत्येक मिनिट कसा महत्त्वाचा ठरू शकतो ह्याचे उदाहरण आजच्या या केसमध्ये बघायला मिळाले. पोलिसांना पोहोचायला थोडाही विलंब झाला असता तर खूप मोठा अनर्थ झाला असता. आज मुंबईत पोलिसांच्या धाडस आणि समयसूचकतेमुळे 17 मुलांचे प्राण वाचले. पोलिसांचे आज कौतुक केलेच पाहिजे, कारण परिस्थिती अत्यंत नाजूक होती. मुलांना ओलीस धरल्यावर रोहित आर्यने जो व्हिडिओ रिलीज केला होता तो बघितल्यावरच लक्षात येत होतं की मुलं जगली की मेली याचं त्याला सुखदुःख उरलं नव्हतं. असो, आज या संपूर्ण ओलीस नाट्यात रोहित आर्यला आपला जीव गमवावा लागला. पण त्या 3 तासांचे काय? विचार करा. 15 वर्षांहून लहान मुलं 3 तास ओलीस धरल्या गेले. त्यांच्या डोक्याला बंदूक लावल्या गेली. त्यांना आपल्याला जाळून टाकल्या जाईल का या भीतीत 3 तास राहावं लागलं. ती मुलं आता सुटली जरी असतील तरी त्यांच्या ट्रॉमाचा विचार करवत नाही. या घटनेमुळे परत एकदा आपल्या समाजात मानसिक स्वास्थ्याकडे किती दुर्लक्ष होत असतं हे परत एकदा अधोरेखित झालं. आधुनिक जीवनात पैसे, प्रेम, संबंध, नोकरी यांना घेऊन लोकांना बराच स्ट्रेस असतो आणि आजही आपण त्यावर बोललो नाही तर सगळं संपेल, सगळं ठीक होईल याच मानसिकतेत परिवार असतात. आणि त्यातूनच आत्महत्या, हत्या आणि आताची ओलीस धरणे अशा घटना वाढत आहेत. त्यामुळे मानसिक स्वास्थ्याकडे स्वतःच्याही आणि परिवाराच्याही जास्त गांभीर्यानं बघितलं पाहिजे, चर्चा झाली पाहिजे, वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे. नाहीतर कुठल्या न कुठल्या रूपातले रोहित आर्य समाजात घडतच राहतील. खरं तर आज जी मुलं 3 तास ओलीस धरल्या गेली त्यांच्या पालकांनी सुद्धा त्यांच्या पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डरकडेही लक्ष द्यायला हवं. पूर्वी. धन्यवाद सरिता. या गंभीर घटनेवरती चर्चा आणि तिचं विश्लेषण केल्यानंतर आता वळूयात आजच्या महत्त्वाच्या राजकीय बातम्यांकडे. आत्ता अगदी काही वेळापूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मतदार यंत्रांचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला. त्यांनी व्हीव्हीपॅट असतानाही मतचोरी कशी केली जाऊ शकते याचं एक प्रेझेंटेशनच दिलं. त्याआधी दुपारी महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांची बैठक झाली. एकूणच महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापत चाललंय. यावर सविस्तर चर्चा करण्यापूर्वी पाहुयात झिरो अवरमध्ये यावरती आम्ही विचारलेला प्रश्न. त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा आमचा झिरो अवरचा प्रश्न आहे, राज ठाकरेंचा पुन्हा एकदा लाव रे तो व्हिडिओ. महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना याचा फायदा होईल असं वाटतं का? होय आणि नाही असे पर्याय आहेत. अजूनही आमचा प्रश्न लाईव्ह आहे. मुंबईमध्ये रंगशारदा सभागृहामध्ये आज मनसेचा मेळावा झाला. 1 नोव्हेंबरच्या मोर्चाची पूर्वतयारी म्हणून हा मेळावा घेण्यात आला होता. यावेळी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट असतानाही मतचोरी कशी होऊ शकते हे दाखवणारं प्रात्यक्षिक अक्षित पटेल यांनी दाखवलं. त्यानंतर राज ठाकरेंनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरती जोरदार हल्ला चढवला. मतदार याद्या स्वच्छ झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नका या मागणीचा त्यांनी आजही पुनरुच्चार केलाय. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारवरही राज ठाकरे बरसले. शनिवारचा मोर्चा दणदणीत झाला पाहिजे असं आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनाही दिलंय. म्हणून मला तुम्हाला फक्त सांगायचं आहे की परवाच्या मोर्चाला तर दणदणीतपणे तुम्ही याच, पण त्याच्यानंतर घराघरामध्ये जाऊन तुम्हाला चेहरे कळले पाहिजेत. कोण मतदार आहेत, कोण उतरतायत, कोण जात आहेत. हे प्रत्येक ठिकाणी जे सगळे दुबार बिबार भरलेत हे सगळे नष्ट केले पाहिजेत. आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या पाहिजेत. बाकीच्या ज्या काही कायदेशीर ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या चालू आहेत, ते करणं सुरूच आहे. तुम्हाला 1 तारखेला अनेक गोष्टी समजतीलच काय काय पुढे सुरू आहे ते. आणि टप्प्याटप्प्याने आपल्याला पुढे जायला लागेल. ही एक खूप मोठी लढाई आहे. ही आपल्याला सर्वांना एकत्र लढावी लागेल. महाराष्ट्राला लढावी लागेल. प्रत्येक वेळेला महाराष्ट्रानेच पहिलं पाऊल पुढे टाकलेलं आहे. यावेळेला देखील पहिलं पाऊल महाराष्ट्रच टाकेल. अमेरिकेसारख्या देशामध्ये, सगळ्या पुढारलेल्या देशांमध्ये आजही तिथे बॅलेट पेपरवरती सगळे मतदान होतात. 3-4 देश आहेत जिकडे वोटिंग मशीन वापरलं जातं. तेही कुठे? आफ्रिकेत.
पण जेवढे म्हणून पुढारलेले देश या जगामध्ये आहेत त्या सगळ्या ठिकाणी बॅलेट पेपर वापरला जातो. बरं, हे मी एकटा नाही बोलत आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील बोललेत. पण हे जे चाललंय हे या महाराष्ट्रातल्या, या देशातल्या प्रामाणिक मतदाराचा अपमान सुरू आहे. तो मतदार उन्हातानामध्ये रांगेमध्ये उभा राहतोय, त्याला ज्याला हवंय त्याला तो मतदान करतोय. पण येणारे जर समजा रिझल्ट समजा विचित्र लागणार असतील तर मला असं वाटतं की त्याच्या तो मताचा अपमान आहे. आणि याबरोबरच मतदार यादीतील घोळाबद्दल असं प्रेझेंटेशन देणारे राज ठाकरे हे तिसरे मोठे नेते ठरले. याआधी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अशाच पद्धतीने पत्रकार परिषदेमध्ये स्लाइड शोच्या माध्यमातून राहुल गांधींनी बोगस मतदार असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मंगळवारी मुंबईतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निर्धार मेळाव्यात ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरेंनी पुराव्यादाखल दुबार नावं, एकाच पत्त्यावरती अनेक मतदारांचा एकच फोटो दाखवणारं प्रेझेंटेशन केलं होतं. आता आज राज ठाकरेंनीही आपली लाव रे तो व्हिडिओ स्टाईल पुन्हा वापरत निवडणूक आयोगावरती आरोपांचा पाढा वाचलाय. तर मुळात आदित्य ठाकरेंपाठोपाठ राज ठाकरेंनी हे प्रेझेंटेशन करण्याचं मुख्य कारण एकच आहे, 1 तारखेच्या मोर्चासाठी वातावरण निर्मिती. सत्याचा मोर्चा या नावानं महाविकास आघाडी आणि मनसेतर्फे शनिवारी निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन केलं जाणार आहे. आणि याच मोर्चाच्या तयारीसाठी आज YB चव्हाण सेंटरला बैठक झाली होती. बैठकीला राज ठाकरे तसंच उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीतील पक्षांचे नेते हजर होते. फॅशन स्ट्रीटवरनं मोर्चा निघेल आणि नंतर आझाद मैदानामध्ये सभा होईल. मुंबईकरांना त्रास होऊ नये यासाठी शनिवारी आणि दुपारच्या वेळी मोर्चा काढण्यात येणार आहे, असं ठाकरे सेनेचे आमदार अनिल परब यांनी बैठकीनंतर सांगितलं. आम्ही शनिवारी मोर्चा ठरवलेला आहे. सर्वसाधारण मुंबईकरांना त्रास होऊ नये म्हणून मोर्चा हा 1 ते 4 या दरम्यानच आहे. मला असं वाटतं जरी ज्या दिवशी कार्यालयं बंद असली तरी जी काही कार्यालयं उघडी असतील त्यांना परतीला कोणाला त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेतलेली आहे. विरोधकांची मोर्चे बांधणी तर जोरदार सुरू आहे, पण ठाकरे बंधूंची जवळक जसजशी वाढतीये तसतसा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हात आखडता घेत आहे असंही चित्र दिसतंय. त्याचा आजही अनुभव आला. 1 तारखेच्या मोर्चाच्या आढाव्यासाठी आज झालेल्या बैठकीकडे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी पाठ फिरवली होती. बैठकीला सचिन सावंत आणि नसीम खान हे 2 काँग्रेस नेते हजर असले तरी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्यासह वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या गैरहजेरीची चर्चा तर होणारच. यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की निवडणूक आयोगाच्या विरोधात इतर पक्षांचे बडे नेते म्हणजे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे स्वतः सक्रिय असताना सपकाळांनी दांडी मारण्याची ही सलग तिसरी वेळ आहे. 15 आणि 16 ऑक्टोबरला आघाडी आणि मनसेच्या नेत्यांनी बैठक आणि पत्रकार परिषद घेतली होती. निवडणूक अधिकाऱ्यांची दोन्ही दिवस भेट झाली, तेव्हा पूर्वनियोजित कार्यक्रमाचं कारण सांगत दोन्ही वेळी सपकाळ हजर नव्हते. शिवाय आज तर तेव्हा उपस्थित असलेले वर्षा गायकवाड, बाळासाहेब थोरात हे नेतेही दिसले नाहीत. त्यामुळे काँग्रेस आघाडीतनं काढता पाय घेणार की काय अशी चर्चा रंगली आहे. अर्थात आज बैठकीला उपस्थित असलेले पक्षाचे ज्येष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी साफ हे खोडून काढलं. आज व्यस्त असल्यामुळे ज्येष्ठ नेते बैठकीला नव्हते. शनिवारच्या मोर्चात ते नक्की दिसतील असं ते म्हणाले. काँग्रेसचं वरिष्ठ नेतृत्व या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे आणि त्यात काही शंका बाळगण्याचं कारण नाही. काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा या मोर्चाला आहे, या भूमिकेला आहे आणि एकंदर राज्य निवडणूक आयोगातर्फे हे जे काही गोंधळ चाललेले आहेत त्याच्या विरोधामध्ये काँग्रेस पक्ष ठामपणे उभा आहे. पण सरकारच्या विरोधामध्ये सर्व विरोधक एकवटणं हा एक क्षणिक आभास आहे का असा प्रश्न अनेक कारणांनी पडावा. आता बघा ना, उत्तर प्रदेशातील काँग्रेसच्या सहकार्यानं मुंबईमध्ये मात्र वेगळी सूल मांडायचा निर्णय घेतलाय. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी महापालिका निवडणुका स्वबळावरती लढण्याचं जाहीर केलंय. पाहूयात. किसी अगाड़ी में शामिल नहीं होऊंगा. अगाड़ी जो बनी हुई है उसमें ऐसे लोग हैं जो उत्तर भारतीयों को, पर प्रांतियों को गाली देते हैं और कहते हैं जहाँ पर करोड़ों लोग नहाने जाते हैं, जिनकी आस्था है गंगा में, जहाँ संगम होता है, वहाँ पे इनका कहना है बदबू आती है, कैसे लोग नहाने जाते हैं. तो और जो लोग जो हैं मस्जिद के सामने जाकर लाउड स्पीकर बार बार उतारने की बात करते हैं, ऐसे लोगों के सामने समाजवादी पार्टी
कभी उनके साथ अलायंस नहीं कर सकती। मैं इसके पहले भी कांग्रेस के साथ अलायंस में जा चुका हूँ, लेकिन हमेशा धोखा मिला है। लास्ट में हमको धोखा देते हैं लोग, इसलिए हम पहले से होशियार हैं। हम किसी अलायंस में नहीं जाएंगे, अकेले लड़ेंगे। आता आपण पाहूयात आजच्या आमच्या प्रश्नावरती प्रेक्षकांनी काय प्रतिक्रिया दिली आहेत. जाऊयात मीडिया सेंटरला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या विचारसरणीमध्ये अजूनही स्पष्ट अंतर आहे, त्यामुळे मतदार गोंधळू शकतात असं विनोद मुंडे यांचं मत आहे एक्सपोस्टवरून. एक्सवरून पुढची प्रतिक्रिया उज्ज्वल कुमार यांची आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणामुळे आघाडीच्या जागा वाढतील असं त्यांना वाटतंय. युट्यूबवरून आदित्य मुंडे म्हणतायत मुंबई ठाणे या ठिकाणी मराठी मतदारांमध्ये ठाकरे बंधूंचा प्रभाव जास्त आहे, त्यामुळे नक्कीच फायदा होईल. पुढची प्रतिक्रिया देवेंद्र पिंगुळकर यांची आहे. जर निर्दोष पद्धतीने निवडणूक झाली तर फायदा होईल, नाहीतर ब्रह्मदेव जरी आला तरी उपयोग नाही. पुढची प्रतिक्रिया युट्यूबवरनं सुभाष यांची आहे. आता राजकारण हे कर्तृत्वावर चालतं, फक्त बोलण्यावर नाही, त्यामुळे ठाकरे बंधूंना याचा फायदा होणार नाही. ज्यांच्या हातात महापालिकेची सत्ता आहे त्यांच्याच सोबत हे आहेत ना आता, मग व्हिडिओ दाखवायचे कुणाचे असा प्रश्न सुशांत पारखे यांनी विचारलाय. फेसबुकवरनं पुढची प्रतिक्रिया अरविंद दळवी यांची आहे. ते आता बुमरँग होईल, कारण राज ठाकरेंचे उबाठाविरुद्ध व्हिडिओ विरोधी पक्षांकडे आहेत, त्यामुळे फक्त करमणूक होते असं त्यांचं म्हणणं आहे. इंस्टाग्रामवरनं रमेश यांची प्रतिक्रिया. या अगोदर त्यांना कधी फायदा झाला? भाषणासाठी असणारी गर्दी मतांमध्ये परिवर्तित होत नाही, यावर त्यांनी चिंतन करावं. आणि आता याच अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन, शिवसेनेच्या प्रवक्त्या सुशीबेन शहा, मनसेचे प्रवक्ते गजानन काळे आणि काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार. तुम्हा चौघांचंही मी मनपूर्वक स्वागत करते. आणि सर्वात आधी मी जाणार आहे सुशीबेन यांच्याकडे आणि त्यांना मी असं विचारणार आहे की आपण प्रतिक्रिया आत्ता बघितल्यात. आमचा प्रश्नही असा होता की आत्ता ज्या पद्धतीने प्रेझेंटेशन केलेलं आहे राज ठाकरे यांनी, त्याचा दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्रित येण्याच्या दृष्टीने फायदा होईल का? त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला मला असं विचारायचं आहे की काही लोकांचं असं मत आहे की याचा फायदा कदाचित होणारही नाही. आपल्याला काय वाटतं? अजिबात नाही. एक समजून घ्या, अवघा महाराष्ट्र आणि मुंबई समजला आहे की हे सत्तेच्या मोर्चा नाही, सत्तेसाठी मोर्चा आहे. मुंबईला महाराष्ट्राला मी आवर्जून सांगू इच्छिते की महायुतीचा, शिवसेनाचा तत्व ठाम आहे. एक नागरिक एक मत, आणि ते लोकशाहीचा पण पाया आहे. आणि त्या अनुषंगाने आमचे प्रमुख नेते एकनाथरावजी शिंदेचे आदेशानुसार आम्ही सगळे शिवसैनिक या तत्वावर काम करत असतो. आणि जर त्रुटी असू शकतात, आम्ही 2012 पासून प्युरिफिकेशन ऑफ इलेक्टोरल रोल, मतदार यादीचा प्युरिफिकेशन SIR झालेला नाही आहे, असू शकतात. पण एकत्र मिळून आपण आयोगाला कंप्लेंट करू, सुप्रीम कोर्टला जाऊ. आता मी ऐकलं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी सांगितलं की जोपर्यंत हे त्रुटी क्लीन होत नाही, प्युरिफिकेशन मतदार यादीचा होत नाही, निवडणुका घ्यायचं नाही. विसरले का की आदेश आहे सुप्रीम कोर्टचा की 31 जानेवारी पर्यंत महानगरपालिका असो, पालिका असो, नगरपालिका असो किंवा सगळे संवैधानिक आपले ग्रामपंचायत असो, सगळीच निवडणूक व्हायला पाहिजे. आणि 2 महिन्याचा टाइम वरती ते होऊ शकत नाही. मग का बरं तुम्ही मोर्चे घेत आहेत? का बरं सुप्रीम कोर्टला धाव घेत नाही? का बरं हे नाही सांगून घेत आहेत की आम्हाला टाइम द्या, आम्हाला प्युरिफिकेशन करून घ्यायचं आहे, मतदार यादी साफ करायची आहे? ते करायचं नाही, पण संभ्रमने नाही करायचा. सगळं महाराष्ट्र, मुंबईकर विकासवर महायुतीला मतदान करणार. परत एकदा मी आवर्जून सांगू इच्छिते. बरं, नक्की सुशीबेन, तुमचा मुद्दा कळलेला आहे. गजाननजी, याच्यावर काय म्हणाल? हॅलो, हा, थोडं त्यांचं गोंधळ झालंय असं मला दिसतंय.
मुळात गेल्या वर्षभरापासून आम्ही ह्या मतदार यादीच्या घोळाबद्दल बोलतोय. सन्माननीय राजसाहेब ठाकरे तर 2017 पासून या मतदार यादीच्या घोळाबद्दल बोलतायत. बरं हे आहे की नाहीये? सर्रासपणे ज्या पद्धतीने थोडं त्यांना थांबवा जरा, मला जरा पूर्ण करू द्या. ते बोलत असताना मी मध्ये बोललो नाहीये. नाही तुम्ही जरा थांबा, मी बोलतोय मॅडम. सुशीलबेन आधी गजाननजींना बोलू द्यात, मग तुम्हाला पुन्हा मी तुमच्याकडे येते. गजाननजी प्लीज गो अहेड. सॉरी, प्लीज गो अहेड. माय अपॉलॉजी. हा प्लीज जरा. मतदार यादीतला घोळ आज गेल्या 3 ते 4 दिवसात मी प्रसार माध्यमांना हे दाखवून दिले. राहण्याचा पत्ता काय? सुलभ शौचालय. नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या घरावर 150 ते 200 मतदारांची नोंदणी आहे. नवी मुंबईमध्ये पाम बीच रोड सांडपाडा, जो पाम बीच रोड आहे त्याच्यावर 250 मतदार आहेत. महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जिंकण्याचं जे काही हे असतं पूर्णपणे मतदारांचं त्याचा फरक किती असतो साधारणतः, याचा सगळ्यात जास्त फटका स्थानिक स्वराज्य संस्थेत जो सर्वसामान्य कार्यकर्ता वर्षानुवर्ष काम करतो त्याला पडणार आहे. बरं मतदार यादी शुद्धीकरण करून निवडणूक व्हावी याच्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाला आक्षेप काय असायचा आहे? अहो जर तो चोराच्या मनात चांदणं नाहीच आहे तर या गोष्टीला पाठिंबा द्यायला त्यांची अडचण काय असावी? बरं ईव्हीएम तुमच्या ताब्यात आहे, मतदार यादी तुमच्या ताब्यात आहे. जर दोन्ही गोष्टी तुमच्या ताब्यात आहे तर आक्षेप असायला प्रॉब्लेम काय? बरं मी सुप्रीम मतदार यादीचं शुद्धीकरण व्हावं याबद्दल कुणाचंही दुमत नाही. गजाननजी, मतदार यादीचं शुद्धीकरण व्हावं, दुबार तिबार नावं जी काय असतील ती हटवली जावीत याबद्दल कुणाचंही दुमत नाहीये. त्यासाठी एक प्लॅटफॉर्म असतो. आपण निवडणूक आयोग, आम्ही त्याला आम्ही विरोध करतच नाही. आम्ही विरोध करतच नाहीये मतदार यादीच्या. गजाननजी एक गोष्ट लक्षात, आम्ही विरोध करतच नाहीये मतदार यादीच्या दुरुस्तीला. त्यांचाही विरोध नाहीये, त्यांचाही मतदार यादीच्या दुरुस्तीला विरोध नाहीये. पूर्ण करू द्या नवनाथजी, माझं पूर्ण करू द्या. ठीक आहे, मी बोलतोय, माझं बोलणं झाल्यावर आपण बोला ना, मी ऐकायला तयार आहे ना. मला अँकरनी सांगितलं आपलं बोलणं ऐकायला तयार आहे. नवनाथजी आपलं बोलणं ऐकायला तयार आहे मी. माझं पूर्ण होऊ द्या. माझं पूर्ण झालेलं नाहीये, कृपया ऐका. जरा सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचं ऐकण्याची सुद्धा सवय लावायला पाहिजे, ती नाहीये. गजाननजी तुमचा मुद्दा तुम्ही थोडक्यात मांडा, कारण आपल्याला इतरांची सुद्धा मतं घ्यायची आहेत. मला हेच म्हणायचंय, आज ज्या पद्धतीने ईव्हीएमच्या बद्दल भारतीय जनता पक्ष या अगोदर बोलला नाही का? ईव्हीएमच्या बद्दल ईव्हीएम हॅक होतं हे भारतीय किरीट सोमय्या यांनीच दाखवून दिलेलं आहे. मग या गोष्टी आता अमान्य का करताय आपण? म्हणजे तुम्ही विरोधात असताना तुम्ही मतदार यादीबद्दल बोलणार, तुम्ही विरोधात असताना ईव्हीएम बद्दल बोलणार, आणि सत्तेत आल्यानंतर आम्ही जर ईव्हीएम बद्दल बोलतोय, मतदार यादीबद्दल बोलतोय, तर तुम्हाला मात्र अडचण आहे. आमचं फेर मतदान व्हावं. गजाननजी याच्यावर आपण उत्तर घेऊया आता सत्ताधाऱ्यांचं. याच्यावर आपण आता उत्तर घेऊया. तुमचा मुद्दा तुम्ही मांडलायत. नवनाथ, दुबार मतदान किंवा 3 ठिकाणी मतदान असतील तर त्या याद्या दुरुस्तच झाल्या पाहिजे, याद्या चांगल्या असाव्यात. यासाठी SIR आपण करण्याची मागणी करतोय. महाविकास आघाडी किंवा मनसेनं त्या SIR ला पाठिंबा दिला पाहिजे. ज्या पद्धतीनं बिहारमध्ये SIR झालं, मतदान पुनर्सर्वेक्षण झालं आणि त्यातली नावं बाहेर काढण्याचं काम केलं, ते सगळं बिहारमध्ये झालं. आता महाराष्ट्रात देखील SIR झालं पाहिजे, यासाठी आमची मागणी आहे. ईव्हीएम बद्दलचा मुद्दा आहे, तर जेव्हा लोकसभेला तुम्ही जिंकता, लोकसभेला महाविकास आघाडी जिंकते, तेव्हा ईव्हीएम बद्दल शंका नसते, आणि विधानसभेला भारतीय जनता पार्टी महायुती महाराष्ट्रात जिंकली की मग मात्र ईव्हीएम खराब. ही जी नौटंकी आहे ती नौटंकी विरोधकांनी बंद केली पाहिजे, हे आमचं मत आहे. निवडणूक आयोगाने वारंवार सांगितलं की तुम्हाला ईव्हीएम बद्दल काही शंका असतील तर येऊन आमच्याकडे, आमच्या समोर प्रात्यक्षिक दाखवा. ईव्हीएम घेऊन हॅक करून दाखवा. ईव्हीएम घेऊन त्याच्यामध्ये दुबार तिबार मतदान होतं किंवा एका ठिकाणी मतदान झालं आणि दुसऱ्या ठिकाणी जातं असं दाखवा. तर आजपर्यंत एकाही पक्षाला, मनसे गट, उभाटा गट असो, काँग्रेस असो, एकाही पक्षाला निवडणूक आयोगानं दिलेलं ओपन चॅलेंज ऍक्सेप्ट करता आलेलं नाही. त्यांना कुठेही प्रूव्ह करता आलं नाही की ईव्हीएम मध्ये गडबड होते. हे निवडणूक आयोगाने जाहीररित्या सांगितलेलं आहे की आम्ही सगळ्या राष्ट्रीय पक्षाला, सगळ्या पक्षाला आम्ही आमंत्रित केलंय, पण कोणीही ते सिद्ध केलं नाही. राहिला प्रश्न मतदार यादींच्या घोळाचा. अनेक ठिकाणी 2 वेळेला 3 वेळेला मतदान आहेत. आपले नवनाथजी आपण गजानन काळे यांच्याकडनं थेट याचं उत्तर घेऊया, कारण आज अशा पद्धतीचं प्रेझेंटेशन केलंय पण थेट निवडणूक आयोगाकडे खरोखरच कोणीही गेलेलं नाहीये. गजाननजी, नाही, मला परत एकदा मी म्हणतोय, नरेंद्र मोदी साहेब ज्यावेळी ईव्हीएम वरती आक्षेप घेतात, संशय घेतात,
किरीट सोमय्या जाहीर त्याचं प्रदर्शन दाखवतात, त्यावेळी ती नौटंकी असते का नवनाथ बन यांच्या मते? अहो नाही, मला नाही, एक तुम्ही कळत निवडणूक नाहीये, आयोगाकडे एक जा ना. एक मिनिट, निवडणूक किरीट आयोगाने सोमय्यांनी केलं request की नाही केली तुम्हाला नवनाथ? की तुम्ही 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 या कबूल open- करताय की नाही करताय? तुम्ही कबूल करताय की नाही निवडणूक- किरीट सोमय्यांनी याबद्दलच दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने? तुम्ही निवडणूक- अमान्य करताय निव- त्यांनी नौटंकी केलेली आहे असं मान्य नाही, करताय? त्यावेळेला मोदी साहेबांनी याच्यावरती आक्षेप घेतलेला आहे हे अमान्य करताय? मतदार यादी फक्त दुबार नावं नाही आहेत, माझ्याकडे लेखी दिलेलं आहे, मी आपलं पूर्ण करतो माझं. माझ्याकडे निवडणूक ऐका ना माझं म्हणणं आहे नवनाथजी, मला लेखी स्वरूपात निवडणूक निर्णय अधिकारी बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे मी दुबार नावांच्या व्यतिरिक्त 18,000 खोटे मतदार यांची सुद्धा नावं दिली. त्यांनी मला सांगितलंय आम्ही आतापर्यंत या खोट्या मतदारांमधून सुद्धा 300 मतदार हे डिलीट केलेले आहेत आणि उर्वरित पण मतदारांवरती गजाननजी आमची कारवाई सुरू पुन्हा आहे. एक मग प्रश्न माझं असा म्हणणं आहे की पूर्ण आज जे करण प्रेझेंटेशन केल्याशिवाय करण्यात आलेलं आहे तसं प्रेझेंटेशन निवडणूक आयोगासमोर तुम्ही कराल का? आम्ही या संदर्भात सुद्धा आज सन्माननीय राजसाहेबांनी आपल्या भाषणाचा शेवट करताना स्पष्ट म्हटलंय या संदर्भातली जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे, मग ती निवडणूक आयोगात असेल, कोर्टात असेल, सुप्रीम कोर्टात असेल, ती एकाच बाजूला चालू आहे आणि एकाच बाजूला मतदार याद्या, त्या मतदार याद्यांमधले खोटे मतदार, नुसतं दुबार मतदार नाही, खोटे मतदार सुद्धा शोधणं. मी जे म्हणतो आयुक्तांच्या बंगल्यावरती मतदार असतं आणि 250-300ची संख्या, अहो 100 आणि 200 नगरसेवक निवडून येतात या मुंबई सोडून उर्वरित महानगरपालिकांमध्ये. नवनाथजींना अजून मतदार यादी त्यांनी वाचलेली नाही. मतदार यादी वाचा, बघा. नवनाथजींना निवडणुकीचा अनुभव नाही. आमच्या मंदाताई म्हात्रे यांनी देखील तो गोळ समोर आणलेला आहे. मंदाताई म्हणूनच म्हात्रेंनी आमची SIR ला 2024 तुमचं समर्थन नंतर आहे का? बोलल्यात. मतदार ऐका याद्यांचं 2024 नंतर पुनर्सर्वेक्षण, 2024 SIR ला नंतर मंदाताई मागणीला बोलल्यात. तुमचं समर्थन अहो आहे का? नवनाथजी माझं पूर्ण करू द्या. माझा नवनाथजी छोटासा सवय प्रश्न लावा आहे, दुसऱ्यांचं माझा ऐकायची. छोटासा प्रश्न आहे. नवनाथजी माझा दुसऱ्यांचं छोटासा ऐकायचं, प्रश्न माझी आहे, वेळ आहे ना तुमचा बोलायची. SIR जरा ला कृपया समर्थन आहे ऐका. का? अहो SIR ला नवनाथजी समर्थन आहे मी का? काय तुमचं या म्हणतोय प्रश्नाचं उत्तर द्या. विशेष तपासणी मोहीम घ्या, याद्या तपासा, मग त्याला तुम्ही SIR म्हणा किंवा विशेष तपासणी मोहीम म्हणा, नाहीतर याद्या स्वच्छ करा म्हणा किंवा याद्या शुद्धीकरण, सगळ्या गोष्टीला आमचं समर्थन आहे. फक्त ते करत निश्चितपणे असताना मग सगळ्यांनी फक्त बांगलादेशी समर्थन केलं तर SIR होणारच बांगलादेशी आहे. मुसलमान हे तर हटले पाहिजेच, पण खोटे मतदार जे आहेत, जे परराज्यातून पण आलेत, जे खोटे मतदार आहेत, जे स्वतःचं शौचालय म्हणून नाव सांगतात, ते सुद्धा हटवले पाहिजे. याला तुमचं समर्थन आहे का? याला तुमचं समर्थन आहे का? बरं गजाननजींचाच मुद्दा नवनाथजी मला तुम्हाला विचारायचा आहे की तुमच्या SIRच्या मुद्द्याला आता समर्थन दिलेलं आहे गजाननजींनी, तर नवनाथजी उद्याच्या या मोर्चाला म्हणजे 1 नोव्हेंबरला होणाऱ्या मोर्चाला तुम्ही आता समर्थन देणार का? कारण SIRला समर्थन दिलंय त्यांनी आता. नाही, SIR ला समर्थन देणं, SIR ची मागणी सगळ्यात आधी भारतीय जनता पार्टीने केली. आमची उद्याच्या मोर्चाला अजिबात पाठिंबा नाहीये, कारण फक्त मनसेने SIR ला समर्थन दिलंय. उबाटा गटानं अद्याप SIR ला समर्थन दिलं नाही, कारण तो उबाटा गटाला शंका आहे की आपली मुस्लिम मतं जातील, आपली बांगलादेशी मतं जातील. त्यामुळे अद्याप उबाटा गट आणि काँग्रेसनं SIR ला समर्थन दिलं नाही. पण नवनाथजी आपण काँग्रेसचं उत्तर याच्यावरती घेऊया, कारण हनुमंत पवार जे आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडनं आपण काँग्रेसची भूमिका जाणून घेऊयात. हनुमंतजी तुम्ही काय सांगाल, काँग्रेसची भूमिका SIRच्या अनुषंगाने कशी असेल? कारण महाराष्ट्रामध्ये सुद्धा ते राबवण्याची आता इथे निर्णय घेण्यात आलेला आहे, तर तुम्ही काय म्हणाल? काँग्रेस पक्षाचं जे वरिष्ठ नेते शिष्टमंडळासोबत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्रामध्ये भेटले आणि जे राष्ट्रीय निवडणूक आयुक्त आहेत त्यांनाही आमच्या वेळोवेळी जे निवेदने गेलेले आहेत, आमचे वरिष्ठ नेते जाऊन भेटलेले आहेत. मतदार याद्यामध्ये मृत लोकांची नावं काढली पाहिजेत, जी लोक जिवंत आहेत त्यांची नावं त्यांच्या परस्पर वगळली नाही गेली पाहिजे आणि मतदार यादी ही स्वच्छ झाल्याशिवाय निवडणुका घेतल्या नाही पाहिजेत. ही ठाम काँग्रेस पक्षाची मागणी आहे. किती पुरावे द्यायचे, किती उदाहरणं द्यायचे? कामठी मतदारसंघ असेल, राजुरा मतदारसंघ असेल, महादेवपुरा मतदारसंघ बेंगलोरमधला आहे, आळंद मतदारसंघ आहे गुलबर्गामधला, जिथं जिवंत माणसाची नावं त्यांच्या परवानगीशिवाय वगळली आणि जिथं काँग्रेसला मागच्या निवडणुकांमध्ये बहुमत मिळालं, जास्त मते मिळाली, तिथंच तुम्ही नावं वगळली असं राहुलजींनी सिद्ध करून दाखवलं. ज्यांची नावं वगळली ती लोक जिवंत आहेत हे उभं करून दाखवलं, तरी निवडणूक आयोग बोलायला तयार नाही. महाराष्ट्रामध्ये त्याचीच पुनरावृत्ती होते. कितीतरी नावं अशी आहेत की जी एका घरामध्ये वेगळ्या जातीची, वेगळ्या धर्माची 40, 50, 80 नावं पुण्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये, माझ्या धाराशिव जिल्ह्यामध्ये अशी चोरी आम्ही विधानसभा निवडणुकीच्या वेळेस पकडली ना.
6,500 मतदार असे बोगस नोंदवण्याचा प्रयत्न होत होता, जे निवडणूक आयोग, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आम्ही हाणून पाडले. त्यांच्यावर FIR दाखल झाली. गृह खातं देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे, बीजेपीकडे आहे. त्या FIR वर 8-9 महिने झाले तरी काहीही चौकशी झाली नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षानं मत चोरीचा मुद्दा अजेंड्यावर आणलेला आहे. राहुलजी गांधींपासून हर्षवर्धनजी सपकाळांपर्यंत आम्ही बोलत आहोत. आमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस आहे, शिवसेना आहे, आता आदरणीय राजसाहेब ठाकरे आलेले आहेत. तर भाजपानंही सोबत यावं ना. मतदार याद्या दुरुस्त असल्या पाहिजे आणि कुठलीही शंका निवडणूक निर्णय प्रक्रियेवर नसली पाहिजे. हनुमंतजी, तुम्ही म्हणताय की राज ठाकरे आलेले आहेत, परंतु पूर्णपणे काँग्रेसने स्वीकारलेलं आहे का त्यांना? कारण त्याबद्दल सातत्याने प्रश्न निर्माण होतोय. आजच्या सुद्धा संपूर्ण झालेल्या बैठकीला काँग्रेसचे बडे नेते आलेले नव्हते. पूर्वी ही बैठक आणि हा मोर्चा हा इंडिया आघाडी, महाविकास आघाडी, महानगरपालिका निवडणुका, विधानसभा, लोकसभा असं कुठलंही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही काढलेला नाही. लोकशाही वाचवायची, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक असली पाहिजे, स्वच्छ असली पाहिजे. यासाठी जे सोबत येतील त्यांचं स्वागत आहे. राजसाहेब आज बोलतायत, आनंद आहे. त्यांचे कार्यकर्ते मतदार याद्यांमध्ये जाऊन तपासणी करतायत, चुका करतायत, आनंद आहे. काँग्रेसवाले करतायत, शिवसेनेवाले करतायत. भारतीय जनता पक्षानं पण हे केलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. पण ते हे न करता निवडणूक आयोगाचं प्रवक्तेपद अमित शहा साहेबांपासून देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत सगळी मंडळी निवडणूक आयोगाचं प्रवक्तेपद करतात. हनुमंतजी, प्रश्न असा आहे की राज ठाकरे असताना तुमचे बडे नेते, खास करून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, हे बैठकीला किंवा पत्रकार परिषदेला काय येत नाहीत? पहिले जी निवेदन झालं सगळ्या शिष्टमंडळांनी दिले, असे 2 निवेदन झाले. त्याला सगळे वरिष्ठ नेते होते. बाळासाहेबजी थोरात साहेब होते, आमचे विजय वडेट्टीवार साहेब होते, वर्षाताई गायकवाड होत्या. आज आमचे प्रदेशाध्यक्ष काही वैयक्तिक कामासाठी बुलढाण्यामध्ये होते आणि वर्षाताई गायकवाड महाराष्ट्रामध्ये जो कायदा सुव्यवस्थेचा बोजबारा उडालाय त्या विरोधात AICCला दिल्लीला प्रेस कॉन्फरन्स घेत होत्या. या सरकारच्या विरोधामध्ये लढण्यामध्ये आम्ही व्यस्त आहोत. पण आमचे सहकारी नशीम खान काही छोटे मोठे नेते असं तुम्ही मोजू नका. वरिष्ठ प्रवक्ते आहेत सचिन सावंतजी. काँग्रेस पक्ष या मोर्चाला पाठिंबा आहे, आम्ही सोबत आहोत. आणि वोट चोरीच्या मुद्द्यावर जे लढतील त्यांच्यासोबत काँग्रेस आहे. हा मुद्दाच अजेंड्यावर राहुलजींनी आणि काँग्रेसनं आणलेला आहे. 2 मोठ्या प्रेस कॉन्फरन्स घेऊन 500-600 पत्रकारांसमोर पुराव्यानिशी आम्ही हे मुद्दे मांडले. हनुमंतजी, हा सगळा मुद्दा फक्त आजच्या बैठकीपुरताच मर्यादित आहे असं नाहीये, कारण एकंदरीतच मनसेबद्दल किती सकारात्मक काँग्रेस आहे याबद्दल सातत्याने चर्चा होत आहेत. आणि अशा पद्धतीने इतक्या महत्त्वाच्या बैठकीला जेव्हा विरोधकांच्या, काँग्रेसचे मोठे नेते उपस्थित नसतात, तेव्हा मग सत्ताधाऱ्यांना सुद्धा बोलायला एक वाव मिळतो आणि तो वाव आज घेतलेला आहे पूर्णपणे. म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारला हनुमंतजी. वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत सर आणि नसीम खान सर यांना तुम्ही छोटं मोठं म्हणू नका. काँग्रेस पक्षाचे नेते 2 शिष्टमंडळात होते, मोर्चातही दिसतील. त्यामुळं ही बैठक ही मोर्चाच्या पूर्वतयारीची बैठक होती. मोर्चा ताकदीनं होईल, काँग्रेस सोबत आहे आणि वोट चोरीबद्दल जे बोलतील त्यांच्या सोबत आम्ही आहोत. हा लोकशाही वाचवण्याचा आहे, निवडणुका, आघाड्या याचा हा मोर्चा नाहीये, हे कृपया समजून घ्यावं. काँग्रेस पक्ष वोट चोरीच्या विरोधामध्ये, केंद्र सरकार निवडणूक आयोगाची बाजू घेत आहे, आम्ही केंद्र सरकारच्या विरोधात आहोत, निवडणूक आयोगाच्या विरोधात आहोत. निवडणूक आयोगाने उत्तर द्यावं, सामोरे जावं मोर्चाला, ही आमची मागणी. बरं, मी सुशीबेन तुमच्याकडे पुन्हा एकदा येते आणि एकंदरीत तुमची सुद्धा भूमिका अशी आहे की पारदर्शक पद्धतीने निवडणुका व्हाव्यात. मग जर उद्याच्या मोर्चाला तुम्हाला सुद्धा आमंत्रण दिलं मनसेने, तर शिंदे सेना सुद्धा त्यामध्ये सामील होणार का? अहो, ते मोर्चा नाहीच आहे, एक राजकीय स्टंट आहे. तुम्ही मला सांगा, त्या दिवशी उबाटाची युवराजनी असं नाबूद केला की वरळीमध्ये 11,000 मतदार वाढलेले आहेत, ते जिंकून आले. त्यांच्या बरोबर 10 तसे उबाटाचे आमदार जिंकून आले. आता ह्या धर्तीवर ते रिझाईन करणार का? रिझाईन करायलाच पाहिजे नैतिकतेच्या आधारावर, पण ते करत नाही. नुसतं प्रेस कॉन्फरन्स करायची, ग्राउंड वरती जायचं नाही. प्रेस कॉन्फरन्स आणि ऑडिटोरियम, AC ऑडिटोरियम मध्ये प्रेझेंटेशन. त्याच्याशिवाय जसे आमचे उद्धव ठाकरे 2 वेळा मंत्रालयामध्ये गेले, हे लोक पण ऑडिटोरियम मध्ये प्रेझेंटेशन करतात, पण एकही फॉर्मल कंप्लेंट हायकोर्टला किंवा इलेक्शन कमिशनला करत नाही. मला कळत नाही काय चाललंय काय आहे. दुसरं तुम्ही बघा, बिहारमध्ये SIR झाला, लगभग 64 लाख तसे बोगस मतदार भेटले. एकही अपील कोणत्याही पक्षाने केलेली नाही आहे. ते राजद असो, काँग्रेस असो, काही कोणानेच नाही. म्हणजे फॉर्मल काँग्रेसचं उत्तर घेऊया यावर. हनुमंतजी, तुम्ही काय म्हणाल? लेट मी कंप्लीट वन सेकंड. तुमचा मुद्दा पूर्ण करा.
SIR करायचा, प्युरिफिकेशन ऑफ मतदार यादी, हे आमची ठाम भूमिका आहे, महायुतीची भूमिका आहे, शिवसेनाची भूमिका आहे. पण जानेवारी 31 पर्यंत महानगरपालिका सगळेच ऑल द म्युन्सिपल कॉर्पोरेशन इलेक्शन व्हायची आहे, आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. तुम्ही सांगा 1 महिन्यामध्ये आपण SIR करू शकतो का संपूर्ण महाराष्ट्राच्या? ते होऊ शकत नाही. म्हणजे सुप्रीम कोर्ट मध्ये आपल्याला जायला पाहिजे, टाइम घ्यायला पाहिजे, मोर्चा काढायची गरज नाही. महाविनाश आघाडीला समजून घ्यायला पाहिजे की लोकांमध्ये लोकशाहीचा अपमान करू नका, संभ्रम निर्माण करू नका. पण नक्की सुशीबेन, तुमचा मुद्दा कळलेला आहे. हनुमंतजींकडून आपण याचं उत्तर घेऊया. हनुमंतजी, फॉर्मल कंप्लेंट करा. पूर्वीजी आदरणीय सुशीबेन मॅडम दिशाभूल करतायत, चुकीची माहिती सांगतायत. बिहारमध्ये SIRच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये RJD गेली होती, काँग्रेस पक्ष गेला होता, अभिषेक मनू सिंघवी साहेब आमचे वकील होते आणि तिथं सुनावणी झाली, संपूर्ण देशानं पाहिली. त्यामुळे SIRच्या विरोधामध्ये काँग्रेस RJD सुप्रीम कोर्टात गेली नाही हे म्हणणं सुशीबेन आपण त्यांचं ऐकून घेऊया. सुशीबेन त्यांचं ऐकून घेऊया. मला बोलू द्या तुम्ही ज्येष्ठ आहात, मला बोलू द्या, ऐकायची तयारी ठेवा, उगा गोंधळ करू नका, सांगू नका, तुम्ही बोलू नका. तुमचं झालं, मी बोललो नाही, शांत बसा, ऐकायला शिका, नाहीतर तुम्ही एकट्या चर्चा करा. ऐकून घ्या. मी दोघांनाही विनंती करते, आपल्याला वेळ पुरणार नाही, एकमेकांचे मुद्दे ऐकून घेऊया. सुशीबेन त्यांना बोलायला वेळ द्या. सुशीबेन, मी पुन्हा तुमच्याकडे येते. माहिती देऊ नये ऑन नॅशनल टीव्ही. बोला हनुमंत, तुम्ही बोला. सुशीबेनजी, तुम्ही खोटं बोलताय, दुसऱ्यांदा खोटं बोलताय. तुम्ही म्हणले सुप्रीम कोर्टात गेले नाही, पुन्हा म्हणताय तुमची याचिका फेटाळली. आम्ही सुप्रीम कोर्टात न जाता याचिका फेटाळली का? त्यामुळे काय बोलायचं ठरवून या. 95 लाख मतदार सुप्रीम कोर्टानं विचारलं न्यायालयानं की निवडणूक आयोगानं 95 लाख मतदार का वगळले, ह्याचं कारण द्या. निवडणूक आयोग म्हणत होतं आम्ही देणार नाही. सुप्रीम कोर्टाचा दणका बसला आणि 95 लाख मतदार का वगळले हे सांगावं लागलं. SIR करताना निवडणूक आयोग म्हणत होता आधार कार्ड आम्ही पुरावा धरणार नाही. आम्ही कोर्टामध्ये गेलो, जनहित याचिका झाल्या, कार्यकर्त्यांच्या झाल्या, पक्षांच्या झाल्या आणि निवडणूक आयोगाला आपण नवनाथ बने यांच्याकडनं उत्तर घेऊया. नवनाथ, पुरावा धरावा लागला. दोन्ही मुद्द्यावर ऐका, दोन्ही मुद्द्यावर हनुमंतजी आपण थांबूया, आपल्याकडे वेळ कमी आहे. नवनाथजी उत्तर देत आहेत. थांबा जरा, ऐकून घ्या. आता काँग्रेस सातत्यानं नौटंकी करते. जेव्हा महाराष्ट्रामध्ये यांना महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्या, त्यांना कुठेही ईव्हीएम बद्दल प्रॉब्लेम नव्हता. कर्नाटकमध्ये काँग्रेस जिंकली, त्यांना ईव्हीएम बद्दल काही शंका नव्हती. तेलंगणामध्ये काँग्रेस जिंकली, ईव्हीएम बद्दल अजिबात शंका नव्हती. महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी जिंकली की मग मात्र ईव्हीएम बद्दल शंका येते. जनता जनार्दनानं काँग्रेसचं नेतृत्व महाराष्ट्रातलं नाकारलेलं आहे. SIR ला देखील हे विरोध करतात. मतदार याद्यांचं पुनर्सर्वेक्षण झालं पाहिजे. बांगलादेशी या मतदार याद्यामधनं बाहेर गेले पाहिजे. ज्यांची दुबार नाव आहेत, तिबार नाव आहेत, ती बाहेर गेली पाहिजे. याला देखील विरोध करण्याचं पाप काँग्रेस पक्षांकडनं सातत्यानं केलं जातं. कारण काँग्रेसला भीती आहे आपले बांगलादेशी जे मतदार आहेत ते बाहेर गेले तर आपला विजय होणार नाही, म्हणून काँग्रेस सातत्यानं बिहारमध्ये SIR ला विरोध करते, महाराष्ट्रामध्ये SIR होणार आहे त्याला देखील विरोध करते. वेळ अत्यंत कमी आहे, मला तुम्हाला थांबायला लागतंय. एकच मुद्दा पूर्वीजी, हे काँग्रेस सातत्यानं, म्हणजे ही पहिली वेळ नाहीये महाराष्ट्रामध्ये हारलं की विरोध करायचा. जेव्हा यांचे 48 पैकी 30 खासदार निवडून आले तेव्हा यांनी ईव्हीएम बद्दल, मतचोरी बद्दल एक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दिलं होतं का? एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलं नव्हतं आणि लोकांनी घरी बसवलं की मग मात्र नौटंकी करायची. हा काँग्रेसचा जुना धंदा आहे. नवनाथजी, आता आपण हा विषय थांबूया आणि मी पुन्हा एकदा गजानन काळे यांच्याकडे जाते अगदी शेवटच्या एका नोटसाठी. गजाननजी, आज राज ठाकरेंनी संपूर्ण महाराष्ट्राला या मोर्चात पूर्वीजी मला उत्तर देऊ द्या ना. माझ्या पक्षावर आरोप केलाय, मला बोलताना थांबवलंय, मला उत्तर देऊ द्या. अगदी थोडक्यात 1 मिनिट द्या, मला उत्तर देऊ द्या. तुम्ही मला मध्येच थांबवलं, मध्येच त्यांचे प्रवक्ते बोलतायत आणि तुम्ही संपलं म्हणताय. माझ्या पक्षाबद्दल बदनामीकारक जाते. मला 1 मिनिटाचा वेळ द्या. हा घ्या, तुम्ही 1 मिनिटात पटकन उत्तर द्या. सातत्यानं काँग्रेसचा प्रयत्न प्रत्येक इलेक्शन नंतर नौटंकी करायची. आता त्यांना गबसवा, नवनाथजी आता त्यांना उत्तर देऊ द्या. असा अन्याय करायचा नाही. मला त्यांना गबसवा, मी बोलतो का मध्ये? मी बोललो नाही त्या नवनाथला गबसवा. नवनाथ गबसा, नवनाथ गबसा. हनुमंतजी तुम्ही उत्तर द्या. 11 वर्ष झालं या देशामध्ये अमित शहा साहेब, 11 वर्ष झालं या देशामध्ये अमित शहा साहेब गृहमंत्री आहेत.
नरेंद्र मोदी साहेब 56 इंच छातीचे आहेत. महाराष्ट्रामध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि यांचे प्रवक्ते म्हणतात बांगलादेशी घुसले. तुम्ही काय गोट्या खेळता का मग गृहमंत्री म्हणून? बांगलादेशच्या पंतप्रधानाला मोदी साहेब इथं जेवू घालतात बोलून आणि तुम्ही बांगलादेश मधल्या काँग्रेसची बाजू घेताय म्हणताय. तुम्ही का गोट्या खेळल्या? राजीनामे द्या. बांगलादेशी 11 वर्ष घुसले असतील तर कुणाला वेड्यात करताय? निवडणूक आयोगाचं प्रवक्ते पण भाजपाला घेऊ नये. वर्षापासूनचा हा प्रश्न आहे. आम्ही जेव्हा आपला विषय थोडासा भरकटतोय आणि वेळ सुद्धा संपत आलेली आहे. मी विनंती करेन आपण सगळ्यांनी क्षणभर थांबा. गजानन काळे यांच्याकडे मी एक शेवटची कमेंट घ्यायला चाललेली आहे की राज ठाकरे यांनी अशा पद्धतीने आवाहन केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्राला. तुम्ही काय म्हणाल जाता जाता? 100% मला वाटतंय राजसाहेबांनी आज भाषणात परत एकदा स्पष्ट केलंय, या पूर्ण मतदार यादी आपण शुद्धीकरण करा, स्वच्छ करा. ज्या सन्मानी आता शिंदे सेनेच्या नेत्या बोलत होत्या त्यांना मी आठवण करून देऊ इच्छितो. शिंदे सेनेचेच आमदार संजय गायकवाड हे स्वतः सुद्धा म्हणालेत की हजारो आणि शेकडोंनी नावं बोगस आहेत. चव्हाण म्हणून राष्ट्रवादी शरद पवारचे आणि आता नवनाथजी यांनी उल्लेख केला. मंदाताई म्हात्रे सांगतायत की निवडणूक अधिकारी पैसे घेऊन नाव नोंदणी करतायत. नवनाथ बन यांना माझी विनंती आहे, कृपया मंदाताई म्हात्रेंकडून उद्याच्या उद्या आपण अधिकाऱ्यांची नावं घ्यावीत आणि हिंमत असेल नक्कीच तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि त्या अधिकाऱ्यांना नक्कीच. मला असं वाटतं की अटक करा. आपल्याकडे ही हिंमत अतिशय मला वाटतं कमी नवनाथ वेळ आता होता परंतु दाखवतील. त्याच्यामध्ये आपण एवढी माझी अत्यंत त्यांना विनंती आहे. परिपूर्ण अशा पद्धतीची चर्चा केलेली आहे. गजाननजी नक्कीच तुमचा मुद्दा संपूर्ण महाराष्ट्राला कळलेला आहे. आज तुम्ही चौघे इथे आलात आणि सविस्तर याच्यावरती चर्चा केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आजच्या प्रश्नावरती आपण काय कौल दिलाय तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आज एकूण 44,000 मतं आम्हाला आलेली आहेत आणि महापालिका निवडणुकीमध्ये आज लाव रे तो व्हिडिओ जे राज ठाकरेंनी केलं त्याचा फायदा होईल का? तर 78% लोकांना वाटतंय होय नक्कीच फायदा होईल आणि 22% लोक म्हणतायत नाही. आणि याबरोबरच 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा एकदा भेटूया एका नवीन विषयासह आणि चर्चेसह. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.